Hi everyone, good evening. Good evening, madam. Good evening. Sarvana, good evening. Good evening, काय चाललंय? स्क्रीन ma'am. लिहिता. Good evening, ma'am. गुड इव्हिनिंग. Good evening, ma'am. चेक करा एकदा. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. Good evening, ma'am. पेन गेलाय का चेक करा एकदा. Good evening, ma'am. इंग्रजी घ्या ना. इंग्लिश शिकवायचं आपण नवोदय सुरू केलंय ना आता. नवोदयचं गणित सुरू केलंय आपण. नवोदयच होईल आता. नवोदयचं आपलं दुसरं प्रकरण सुरू आहे. दुसरं प्रकरण घेणार आहोत. माईक बंद ठेवा. माईक प्लीज बंद ठेवा. आज आपण ऍव्हरेज म्हणजे काय ते जाणून घेऊया. सरासरी पाहिजे आज आपल्याला. आणि त्यानंतर आज आपली उदाहरणं सुरू होतील. कसोट्या पाहिल्या 2 दिवस आपण. आता पाहूयात सरासरी आणि यानंतर लगेच डायरेक्टली उदाहरणं सुरू होतील. बाकीचे येत आहेत अजून. बरं, स्क्रीनवरती दिसतंय ना सर्व. सरासरी पर्यंत आलो होतो आपण. कसोट्या समजल्यात का सर्वांना? या. सर्वच कसोटी पण उपलब्ध आहेत आपले. तर तुम्हाला कसोटी मॅम मी पाठवले होते. वगैरे व्हिडिओ आहेत. आमचे सर्व व्हिडिओ युट्यूबला 5वीचा टोटल अभ्यासक्रम आहे. जो रेग्युलरचा आहे तो रेग्युलरचा पण आहे आणि स्पर्धेचा पण आहे. स्पर्धेचे सुद्धा भरपूर सारे व्हिडिओज आहेत. काही ट्रिक्सचे व्हिडिओ, काही असे घनमुळाच्या ट्रिक्स, वर्गमुळाच्या ट्रिक्स, असे काही काहीचे व्हिडिओ जे आहेत ते आहेत आमचे. जेवढे शक्य होतील तेवढे बनवतो. हे सगळे व्हिडिओज वगैरे आहे. तुम्ही युट्यूब चॅनलला स्वतः पण सर्च करून पाहू शकता. समजा तुम्हाला 7ची कसोटी हवी आहे. मग 7च्या कसोटीसाठी तुम्ही काय टाकणार? 7ची कसोटी आणि त्यापुढे एक काम करायचं. व्हिडिओ सर्च करताना जर माझाच व्हिडिओ जर हवा असेल आमचाच युट्यूब चॅनलचा, तर त्यापुढे फक्त प्रवीण शहाणे एवढं नाव. प्रवीण शहाणे. हो, प्रवीण मुरलीधर शहाणे सरांच्याच नावाने युट्यूब चॅनल आहे. तुम्हाला प्रत्येक टॉपिक आहे पहा. परिसर अभ्यास भाग 1चे सर्वच्या सर्व टॉपिक आहेत. परिसर भाग 2चे इंग्लिश, त्याबरोबर सर्वच्या सर्व. त्याबरोबर हिंदीचे पण आहेत आणि मराठी माध्यमातनं पण आहेत. त्याबरोबर जे काही तुमच्या हे असतात विज्ञानासाठी ज्या पुस्तिका असतात तर त्या सुद्धा असतात. प्रयोग वही म्हणतो आपण त्याला. प्रयोग वह्या ज्या आहेत त्या सुद्धा सेमी मधून पण आहेत आणि मराठीमधून पण आहेत. आणि 6वीच्या सुद्धा सायन्सच्या आपल्या पूर्ण लिंक हे सायन्सच्या नोट्स आहेत आपल्या क्लासेसच्या. सेपरेट अशा नोट्स आहेत. जर 6वीला जर तुमच्या बहीण भाऊ कोणी असतील तर त्या सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. खूप छान नोट्स आहेत. ऑनलाईन आपल्या वेळेस नोट्स खूप केल्या. खूप डिमांड आहे आपल्या नोट्सला. आणि त्याबरोबर आपल्या ज्या नोट्स आहेत सायन्सच्या तर त्यावरती प्रत्येक टॉपिक वरती एक एक व्हिडिओ आहे. त्या नोट्स मधूनच शिकवलेला प्रत्येक टॉपिक आहे. तर तुमचे बहीण भाऊ जर कोणी 6वीला असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयोगी आहेत. यासाठी काही चार्ज नाहीये, काही नाही. तुम्ही युट्यूबला पाहू शकता. नोट्स सुद्धा तुम्हाला मिळतील तिथे डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. बरं, चला पाहूयात आज आपण सरासरी. दिलेल्या घटक संख्यांच्या बेरजेला दिलेल्या एकूण घटकांनी भागले असता सरासरी मिळते. सरासरीलाच मध्यमान असेही म्हणतात. मध्यमान म्हणजे आता सर्व क्रमवार आहे तर एकदम मधला जो असतो तो एक प्रकारे मध्यमान असतो किंवा मध्यमान यालाच ऍव्हरेज असं म्हटलं जातं. सरासरी असं म्हटलं जातं. आता जसं की कोणत्याही संख्या असतील, क्रमवार जर असतील संख्या, कुठल्याही प्रकारच्या क्रमवार, नैसर्गिक क्रमवार असतील, सम असतील क्रमवार, विषम क्रमवार असतील, अशा संख्यांची सरासरी अगदी सहजपणे आपण काढू शकतो. पण थोडंसं मूळ जर संख्या सांगितलं तर मूळ संख्यांची मात्र तिथे ऍडिशन करूनच घ्यावी लागते. आता जसं की इथे सरासरी दिलेल्या घटक संख्यांची बेरीज, त्या क्रमवार असतील तर तिथे प्रश्नच येत नाही. मधली संख्या ही सरासरी असते. पण अशा जर वेगवेगळ्या संख्या आल्या तर वेगवेगळ्या संख्यांची सरासरी काढण्यासाठी सर्व संख्यांची बेरीज करायची आणि जेवढ्या संख्या तेवढ्या संख्यांनी भाग द्यायचा. जे काही उत्तर असेल ते असेल सरासरी.
आता जसं की इथे क्रमवार संख्या आहेत पहा, 1 2 सॉरी क्रमवार नाही लिहिल्या, 1 2 5 7 आणि 10. आता इथे जर 3 असता तर 3 आणि इथे 10च्या ऐवजी जर एक 9 असता तर त्या क्रमवार विषम झाल्या असत्या 2च्या ऐवजी, पण इथे क्रमवार नाही आहेत या. बरं, आपण अशा वेळी ज्या काही संख्या दिलेल्या आहेत, या 5 संख्या दिलेल्या आहेत, मग 5ही संख्यांची बेरीज करायची. पहा, 5ही संख्यांची बेरीज केली ती आली 25. 25च्या छेदामध्ये 5 लिहा. 5 का घेतला तर एकूण संख्यांची बेरीज, सॉरी एकूण संख्या किती आहेत तर त्या संख्याने एकूण संख्यांची बेरीज आहे 25. 25ला जर भाग दिला तर 5 हे उत्तर निघतं. जसं की आता संख्यांची सरासरी काढण्यासाठी शक्यतो ह्या विषम प्रमाणामध्ये द्यायच्या. क्रमवार असतील आणि समजा 7 आहे 9 आहे तर त्याची क्रमवारची सरासरी जी आहे तर ती सुद्धा विषमच निघत असते, मधली संख्या निघत असते. समज जर दिल्या आणि विषम प्रमाणामध्ये आहेत, म्हणजे 7 असतील 9 असतील 11 असतील तर सममधली एक मधली समसंख्या ही सरासरी निघत असते. पण इतर जर कुठल्याही दिल्या, उदाहरणार्थ 3 8 3 8 2 आणि पुन्हा 7. आणखी द्यायची का एखादी संख्या? आणखी एक आणि 2 अशा घ्या. या सर्व संख्यांची सरासरी काढायच्या. तर संख्या किती झाल्या? संख्यांची सरासरी नंबर आहे पेज नंबर दुसरं प्रकरण आहे पहा, नवोदयचं गणित आहे. दुसरं प्रकरण आहे. आता अशा पेज नंबर पेज नंबर नाही माहिती मला. आता मी डायरेक्ट पीडीएफ ओपन करते, त्यामुळे पेज नंबर तुम्ही पहा. ज्यांनी ओपन केले त्यांनी पहा, पेज नंबर सांगा मुलांना. अशा जर संख्या असतात 33 नंबर पण येऊ पेज शकतात. नंबर किती? 153 मॅम. मग अशा वेळी काय करणार, या सर्व संख्यांची बेरीज आणि या सर्व संख्यांची मॅम पेज नंबर किती? पेज नंबर किती आहे रे समोरचा? 151 मॅम याच्यात तर 5 येतं. हो 5 येतं. बरं पहा, आता बेरीज किती होईल ती बेरीज करून घ्यायची, सर्वांची ऍडिशन करायची. किती केली ऍडिशन पहा? बेरीज 25 होते. हो, बेरीज झाली 25. मग एकूण बेरीज आणि एकूण संख्या किती झाल्या? 1 2 3 4 5 6 आणि 7. आता 7ने तर काही 25ला भाग जात नाही. मग आता येणारं जे उत्तर आहे तर ते दशांशामध्ये सुद्धा येऊ शकतं, पॉइंट मध्ये सुद्धा ऍव्हरेज येऊ शकतो. मग आपण काय करूयात, इथे एखादा नंबर बदलूयात. आता सुरुवातीलाच पॉइंटचं उदाहरण नको, थोडस वेगळं घेऊयात. आपण आता एखादी जर संख्या बदलली, मॅम उदाहरण घ्या. हो दशांशामध्ये एखादं दुसरं उदाहरण घेऊयात. आता इथे जर ओके. पॉइंट मध्ये उत्तर आलं नेमकंच पहिलंच उदाहरण, 7 एक 7, 7 त्रिक 21, जवळची संख्या 21 येते. मग आता राहिलेले 4, मग 4च्या पुढे एक शून्य दिला म्हणून इथे दशांश आला. पुन्हा 40च्या जवळची संख्या, 40च्या जवळची संख्या 7च्या पाड्यातली कुठली? मॅम आपण 7 का घेतला? एकूण संख्या 7 आहेत. एकूण संख्या 7, जेवढ्या संख्या तेवढ्या घ्यायचे ते नंबर, जेवढ्या संख्या तेवढ्या भाग द्यायचे. दशांशामध्ये सुद्धा येऊ शकतं. पुन्हा 7 5 मॅम 35, आणखी पुन्हा संख्या 5 सांगा. उरला आणि 7 7 49. या प्रकारे आपण पॉइंट मध्ये सुद्धा ऍव्हरेज काढू शकतो. आता नेमकं सुरुवातीचं उदाहरण अंदाजे दिले म्हणून त्याचं पॉइंट मधलं आलं उदाहरण, पण असू द्या, पॉइंट मध्ये सुद्धा तुम्हाला उदाहरण येणार आहेत. पण जेव्हा वयाचं वगैरे उदाहरण येतं, शक्यतो वयाचं वगैरे उदाहरण त्या संख्या चेक करून मॅम आणखी उदाहरण घ्या ना. हो घेणार आहे, भरपूर झाले उदाहरण, हे सर्वच आहेत उदाहरणच आहेत. जर दिलेल्या गटात संख्या क्रमवार असतील तर त्यांची संख्या, एक मिनिट, काही जण नंतर जॉईन झाले, त्यांना जॉईन करून घेऊयात अगोदर.
हा दिलेल्या संख्या जर क्रमवार असतील तर त्यांची संख्या विषम असेल तर त्यातील मधली संख्या ही सरासरी असते. उदाहरणार्थ क्रमवार संख्या सांगितल्या तुम्हाला. क्रमवार संख्या सांगितल्या 1, 2, 3, 4 आणि 5. कोणत्याही क्रमवार संख्या या जर विषम प्रमाणामध्ये, विषम असतील म्हणजे 5 असतील, 7 असतील, 9 असतील, 11 असतील, या प्रमाणामध्ये जर असतील तर आता दिलेल्या संख्या या 5 आहेत. मग 5 आहेत तर मग यांच्या मधली जी संख्या आहे तर तीच सरासरी असते. मग तीच सरासरी येते का आपण चेक करूयात. मग चेक कसं करणार तुम्ही, क्रॉस चेक करायचंय तर मग सर्वांची ऍडिशन करून घ्यायची. 1 + 2 + 3 + 4 + 5 आणि एकूण नंबर किती होते 5. मग 5 ने त्यांना डिवाइड करायचंय. आता किती झाले 5 + 4 9, 9 + 3 12, 12 + 2 14, 14 आणि 1 हा झाला 15. 15 ला जर 5 ने डिवाइड केलं तर आन्सर हे 3च येतं का चेक करा. 5 1 जार 5, 5 3 जार 15. आपलं जी मधली सरासरी निघली होती तेच सरासरी इथे निघलेली आहे 3. एवढी सरासरी निघली. म्हणजे जर संख्या जर विषम प्रमाणामध्ये असतील आणि क्रमवार असतील तर त्यांच्या मधली जी संख्या असते ती सरासरी असते. तिथे उदाहरण म्हणजे सोडवण्याची सुद्धा गरज नसते. उदाहरणार्थ अशा संख्या दिल्या 2, 4, 6, 8, 10, 12 आणि 14. आता दिलेल्या संख्या या 7 आहेत. मग 7 तर या बाजूच्या 3 आणि शेवटच्या बाजूच्या 3 या सोडल्या, मधला जो नंबर येतोय 8, तर 8 एवढी त्यांची बेरीज ही आहे. 8 ही त्यांची झाली सरासरी. दिलेल्या क्रमवार समसंख्यांची ही 8 ही सरासरी झाली. पुन्हा एकदा क्रॉस चेक करूयात. या सर्वांची बेरीज करून पहा. एवढी येते का. आता 8 येते म्हणजे आता यावरून जर आपण बेरीज केली, आता संख्या किती आहेत आपली 7 आहेत. मग 8 येते म्हणजे नक्कीच यांची ऍडिशन ही 56 असायला हवी. 7 संख्या आहेत मग 7 8 56 आहे. एवढंच चेक करा 56 एवढी ऍडिशन आहे का. आता मी तर काय केले नाही, मी उत्तरावरून काढली. ओके. मॅम आमच्या इथे लाईट नाही त्यामुळे मी व्हिडिओ ओपन नाही केला. ओके चालेल. मुग्धा बाकीच्यानी व्हिडिओ मात्र ऑन ठेवायचा आहे. उन्नती व्हिडिओ का बंद आहे. व्हिडिओ तुमचा ऑन ठेवायचा. यानुसार आता मी चेक केलंय. ऍडिशन करून पाहिली का तुम्ही. ऍडिशन करून पाहत जा. मी ऍडिशन नाही केलेली. मी या उत्तरावरून सांगितलं की इथे नक्कीच 56 ही बेरीज आहे. 7 8 जार 56 होतो म्हणून मी हा 56 लिहिला. राईट आहे का क्रॉस चेक करून घ्या एकदा. ओके. हे समजलं का तुम्हाला क्रमवार संख्यांची सरासरी. समजा आता मी तुम्हाला एक नंबर देते पहा 21 23 25 27 आणि 29. सांगा याचं ऍव्हरेज काय असेल. काय असेल बरं. काढण्याची गरज आहे. 25. सर्वचे नंबर आहेत ऑड नंबर आहेत आणि असे जर ऑड असतील हो ऑड असतील तर त्याच्या मधला आणि ते पण कसे ऑड त्या प्रमाणामध्ये पण ऑड मध्येच पाहिजेत. दिलेल्या संख्या या 4 6 8 10 अशा नकोय. दिलेल्या संख्या प्रमाणामध्ये असायला हव्यात तेव्हाच आपण मधली संख्या ही आपण. मॅम काय झालं आणि मधली संख्या घ्यायची बस एवढंच करायचंय. आणि जर 4च संख्या असतील कोणत्याही 4च संख्या दिल्या आणि त्या क्रमवार आहेत समजा 20 22 24 आणि 26 या संख्या क्रमवार आहेत तर यांच्या मधली जी संख्या असते तर ती यांच्या दोघांच्या मधला जो नंबर आहे 23. हा 23 ही मॅम काय 23. असणार. हो ती काय असणार यांच्यामध्ये 23. बरं 23 आलं लक्षात तुम्हाला. किंवा काय करणार तुम्ही या दोघांची ऍडिशन करायची 22 + 24
आणि याला डिवाइड करायचंय 2 न. म्हणजे आता इथे ऍडिशन किती झाली? 4 + 2 6 झाले. आणि इथे 4. पहा आता हे किती झाले? 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6. का बरं? 23 आला का? मधला जो नंबर आहे, जर नंबर जरी 1 असतील तर येणारं जे ऍव्हरेज आहे ते ऑड येतं. असं जर दिलं, जर समप्रमाणामध्ये असेल तर 4 संख्या दिल्या, 6 संख्या दिल्या. आलं लक्षात तुम्हाला? क्रमवार संख्यांची सरासरी किती सोपी आहे. मॅम समसंख्यांच्या गटात विषम संख्या आल्या नाही. विषम संख्या नाही आली तरी त्यांची सरासरी मात्र विषम येते. आलं लक्षात तुम्हाला? सरासरी जरी नसली, हे म्हणजे हे जरी नसलं, संख्या जरी सम असल्या तरी सरासरी मात्र विषम येते. पण कधी विषम येते? जर संख्या जर समप्रमाणामध्ये असतील. कशा असतील त्या? 4 असतील, 6 असतील, 8 असतील, 10 असतील, या प्रमाणामध्ये असतील तर. पण 5 मॅम मला 7 कसोट्या समजल्या 9 नाही. काय नाही समजलं? मॅम कसोट्या समजल्या नाही. बरं, ज्यांना कसोट्या नाही समजल्या त्यांनी एकदा व्हिडिओ रिपीट पहा. आणि मी व्हिडिओ पाठवलेत, कसोट्यांच्या पण व्हिडिओ पाठवलेले आहेत. या जर प्रमाणामध्ये असतील, संख्या कोणत्याही संख्या 5 दिलेल्या असतील, 7 दिलेल्या असतील किंवा 9 दिलेल्या असतील, तर अशा वेळी जर दिलेल्या संख्या या सर्वच्या सर्व सम आहेत, तर सरासरी सुद्धा सम येते. आणि जर दिलेल्या संख्या या विषम आहेत, तर येणारी संख्या सुद्धा विषम येते. येणारी संख्या सुद्धा सरासरी सुद्धा विषम येते. पहा आता आणखी एक संख्या देते मी तुम्हाला. आता 5 7 9 आणि 11. आता यांची सरासरी मात्र इथे समसंख्या येत असते. आता संख्या 4च आहेत, दिलेल्या संख्या 4च आहेत आणि यांची सरासरी काढायची आहे. बोला, काय म्हणणं आहे कुणालचं? कुणाल, मॅडम आन्सर 8. उत्तर 8 आहे. व्हेरी मॅडम गुड, आन्सर 8. मॅडम आन्सर 8 आहे. व्हेरी गुड. आन्सर 8. 8 आन्सर हे आपण कशा कशा पद्धतीने ठरवू शकतो पहा. आता तुम्हाला लक्षात आलं की संख्या या 4च होत्या, म्हणजे प्रमाण यांचं जे समप्रमाणामध्ये संख्या होत्या, म्हणून आता हे जे आहे दोघांच्या मधली संख्या घ्यायची, मधल्या दोघांच्या मधली संख्या घ्यायची आहे. ही झाली 8. पण आता वेगळ्या प्रकारे जर आपण दुसरी पद्धत पाहूया तर काय करायचंय? मधले 2 नंबर घ्यायचे, हे 7 आणि 9, यांची बेरीज करायची आणि येणाऱ्या बेरजेची निम्मी करायची. निम्मी करणे म्हणजेच 2 ने भाग देणे. 9 आणि 7 हे 16 होतात. 16ला जर 2 ने भाग दिला तर उत्तर येतं 8. किंवा आपली नेहमीची पद्धत, मग नेहमीची पद्धत काय आहे? सर्वांची बेरीज करून घ्या. हा 5 + 7 + 9 + 11, या सर्वांची बेरीज करा आणि एकूण किती संख्या आहेत त्या संख्यांनी भाग द्या. एकूण संख्या आहे तिथे 4, मग 4 ने भाग द्यायचा आहे. जर बेरीज जर केली असती तर पहा, 11 आणि 9 हे झाले असते 20, 20 आणि 7 हे 27 झाले असते. 27 आणि हे 5, 27 आणि 5 हे झाले असते 32 झाले असते, हे 32 झाले असते. मग याला काय करावं लागलं असतं? आपल्याला यानं 4 ने भाग द्यावा लागला असता. 4 × 4 आणि 4 × 8 = 32. म्हणजे कुठल्याही पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्हाला यापैकी जी पद्धत समजली असेल, जी सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, ही सरासरी समजली तुम्हाला सहजपणे. सरासरी जर असेल फक्त क्रमवार संख्यांची तर कशी काढायची? हो. ओके, यामध्ये कुणाला काही डाऊट नाही? ओके मला समजलं आणि मला डाऊट पण नाही. ओके, डाऊट पण समजलं. हो. पहा आता इथे सरासरी पण दिलेली, जसं की या 3 5 7 9 11 या संख्यांची सरासरी 7 आहे. 7 ही या गटातील मधली संख्या आहे. पहा आता इथे मधली संख्या आहे म्हणून ही यांची सरासरी झाली. आता या गटामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे या क्रमवार संख्या झाल्या 1 पासून ते 7 पर्यंत. या संख्यांची सरासरी 4 आहे. का 4? तर यांच्यामध्ये ती मधली आहे. मधली संख्या आणि संख्या सुद्धा दिलेल्या क्रमवार होत्या, म्हणून आपण सहजपणे सांगू शकलो की सरासरी ही 4 आहे. पण अशा जर कधी संख्या आल्या, समजा 53 आला, मध्येच 50 आहे,
नंतर 40 आहे, नंतर 41 आहे, 58 आहे आणि तुम्हाला सांगितलं की या संख्यांची सरासरी किती आहे. तर आपण इथे पाहता क्षणी सरासरी नाही काढू शकत. इथे जर असं म्हटलं, जर 40 ही जर त्याची सरासरी तर हे चुकलं. ही जर 40 असं मधली जर संख्या घेतली तर ही चुकीची आहे. असं करायचं नाही. जर संख्या जर प्रमाणामध्ये नसतील तर या सर्वांची बेरीजच करून पाहिजे. असंही नाही की मधल्या दोघांची बेरीज करायची आणि त्याची अर्धी करायची असंही चालणार नाही. अशा जर वेगवेगळ्या संख्या असतील तर तुम्हाला सर्वांची बेरीज करावी लागेल आणि येणाऱ्या बेरजेला जेवढ्या संख्या तेवढ्या संख्येच्या क्रमांकाने भाग द्यावा लागेल. म्हणजे आता इथे काय झालं असतं पहा, आता जेव्हा काढायचं तुम्हाला हे उत्तर 53 प्लस 50 प्लस 40 प्लस 41 प्लस 58 आणि डिवाइड करावं लागलं असतं. ते 5 नंबर आहेत म्हणून 5 नंबर जे काही आन्सर असेल ते असेल. आता हे काय आपण काढायचं नाही कारण भरपूर उदाहरण आपल्याला पुढे आहेत. जर मॅम चढता क्रम आला तर हा स्टेप ऑपरेशन आहे, उतरता क्रम आला तर आपली हा बेरीज करून करायचं. चढता उतरता क्रम जर क्रमवार जर संख्या असतील तरच करू शकतो आपण. चढता उतरता क्रमाचा काही संबंध नाही इथे. क्रमवार संख्या पाहिजेत फक्त. मग त्या क्रमवार संख्या कोणत्या असू शकतात? एक तर नैसर्गिक असू शकतात, सम असू शकतात किंवा विषम असू शकतात. या व्यतिरिक्त कोणत्याच संख्या या क्रमवार नसतात. मग मूळ संख्या दिल्या तुम्हाला तर त्या क्रमवार कधीच नसतात. पहा कधी पाहिलेत का तुम्ही क्रमवार मूळ संख्या आहेत? क्रमवार मूळ संख्या म्हणजे काय? समजा 2 ही मूळ आहे तर त्यानंतर येणारी त्यांच्यातला फरक सारखा असावा. क्रमवार मूळ म्हणजे फरक सारख्या असणाऱ्या. तशा कधीच नसतो. मूळ संख्यांमध्ये फरक कधीच सारखा नसतो. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 पहा बरं प्रत्येकामध्ये फरक सारखा आहे का? ज्यांच्यामध्ये फरक सारखा आहे, ज्यांना फरक सारखा आहे त्यांना इथे क्रमवार म्हणायचंय. मग यांच्यामध्ये सारखा फरक नाही म्हणून या क्रमवार नाही तसं म्हणायचं. काय बोललं? इथे उदाहरण दिलेले पहा. 1, 3, 5, 7, 9, 11 यांच्या सरासरी इथे त्या क्रमवार विषम संख्या होत्या म्हणून मधली संख्या काढली. कशी काढली पहा, फक्त दोघांच्या मधली. आता इथे दिलेल्या संख्या 6 होत्या. 6 होत्या म्हणून मधल्या दोघांची बेरीज किंवा 5 आणि 7च्या मधली संख्या ही सरासरी आली 6. त्याबरोबर आता इथे दुसरं उदाहरण दिले 6, 8, 10, 12, 14 यांची सरासरी. कारणाची सरासरी का काढली तर इथे दिलेल्या संख्या 6 होत्या. 6 म्हणजे समप्रमाणामध्ये होत्या. म्हणून जर समप्रमाणामध्ये असतील तर मधल्या दोन संख्या घ्या, त्यांची बेरीज करून अर्धी करा किंवा दोघांच्या मधली संख्या आणि 8 आणि 10च्या मध्ये ते हा बोल ना. शक्यतो त्यांनी जर त्या मधल्या संख्या दिल्या असतील त्या फक्त 8, 9, 10 अशा क्रमात देतात ना, म्हणजे मधली संख्या लवकर निघते. जर मधली संख्या जर दिली ना तर क्रमवार कारण देतात. 4 आकडे पण त्याच्यामध्ये देतात. हो देतात ना. म्हणजे कसं येऊ शकतात असं काही सांगू शकत नाही आपण. क्रमवार पण येऊ शकतात, वेगळ्या येऊ शकतात आणि शक्यतो एवढी सोपी उदाहरणं येतच नाही ते. तुम्हाला उदाहरणं जे येतात ना, क्रमवार 3 संख्यांची बेरीज किती? क्रमवार किती ऍव्हरेज दिलेलं असतं. समजा क्रमवार 4 संख्यांची सरासरी 28 आहे तर त्यामधील लहान संख्या कोणती? त्यामधील मोठी संख्या कोणती? असे दिलेले असतात. आलं लक्षात तुम्हाला? तर तशी उदाहरणं कशी सोडवायची हे इथे आहेत आणि जर नसतीलच तर मी तुम्हाला वेगवेगळी उदाहरणं तयार करून शिकवेल. तशा प्रकारची उदाहरणं येतात. एवढी सहज सोप्या पद्धतीची उदाहरणं शक्यतो सरासरीची येत नाहीत. वरती एक उदाहरणं येतात सरासरीची. सरासरी हे प्रकरण खूप महत्वाचं आहे. सरासरी हे प्रकरण नवोदयला पण आहे आणि स्कॉलरशिपला पण आहे. बरं आपण जाऊया डायरेक्ट सराव प्रश्नांकडे. पण तरी पहा आणखी एक सूचना आहे तुम्हाला. जर प्रश्न आहेत तुम्हाला काही स्पष्टीकरण दिलेली आहेत तरी सुद्धा समजत नाही तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. आलं लक्षात तुम्हाला? हे नमुना प्रश्न इथं सोडवून दिलेले आहेत म्हणून आपण ते स्किप करत चालतो. पण हे प्रश्न सुद्धा तुम्ही अभ्यासत जा. हे व्यवस्थित पाहायचेत. मग हे सुद्धा ट्रिक असताना सुद्धा बऱ्याच वेळा ते समजत नाहीत. जर तुम्हाला समजत नसतील ते स्पष्टीकरणामध्ये तर तुम्ही मला नक्कीच विचारत जा हे प्रश्न.
बरं पहा आता इथे सराव प्रश्नांना सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, 4 किलो तांदळाची किंमत 9 किलो गव्हाच्या किमती इतकी आहे. जर 1 किलो गव्हाची किंमत 20 रुपये असेल तर 8 किलोग्रॅम तांदूळ व 9 किलो गव्हाची किंमत किती? प्रश्नाचं उत्तर जर सोडवायला येत असेल तर तुम्ही सोडवू शकता. 1 मिनिट वेट करते मी तुमचा सर्वांचा, त्यानंतर मी एक्सप्लेन करते. कारण अशा प्रकारची उदाहरणं ही एक्चल समीकरणामध्ये वगैरे तुम्हाला मागच्या वर्षी झालेली होती. मल्टिप्लाय बाय 8. मागच्या वर्षीच्या मंथनला सुद्धा अशा प्रकारची उदाहरणं होती, म्हणून चेक करा एकदा तुम्हाला जमतंय का. सोपा प्रश्न आहे. 8 4 जार 8 4 जार 32 वाया घालवलं. तर आन्सर येऊ द्या, चॅट बॉक्स मध्ये मी चेक करते. ओके, 4 नंबर आला. व्हेरी गुड. 4 नंबर, व्हेरी गुड. बऱ्याच जणांनी बुक सुद्धा सोडवलेलं आहे. ओके, शिवेंद्र राजेंचं आलंय 4 नंबर, दियाचं 4, श्रेया, स्वराज, यशवर्धन, रुद्रराज, हा, हर्षित, तेजस्विनी, मुग्धा, कुणाल. उन्नतीचं उत्तर नाही दिसत आहे मला. आराध्या, श्वेता, ईश्वरी, व्हेरी गुड. काय एकमेकांचं पाहून तुम्ही आन्सर देताय. ऑप्शन नंबर 4 हे म्हणणं आहे. आपण चेक करूयात, क्रॉस चेक करूयात, कारण लगेच तर तुम्हाला राईट नाही म्हणू शकत, कारण मला सुद्धा हे उदाहरण पाहावं लागेल सोडवून. आपण क्रॉस चेक करून पाहूया तुमचं जे म्हणणं आहे ते अगदी बरोबर आहे का. आज जीवनला का उशीर झाला? आता वेगवेगळ्या पद्धतीने हे प्रश्न सोडवू शकतो, पण आता हे मागच्या वेळेस मंथनला सुद्धा होतं. मग आता 4 किलो, आता कोणाची किंमत दिलेली आपण एकदा पाहून घेऊयात. 1 किलो गव्हाचे फिक्स, ज्याची फिक्स किंमत माहिती आहे त्याच्यानुसार जायचं. 1 किलो गव्हाची किंमत फिक्स आहे इथं. 1 किलो गहू हे मिळतात 20 रुपयांना. तर मग आपल्याला काय करावं लागतील, आता 9 किलो गव्हाची किंमत काढायची. 1 किलो वरून आपण 9 किलो गव्हाची किंमत काढू शकतो. म्हणजे आता जर 9 किलोची किंमत काढायची आहे तर मग आपल्याला काय करावं लागेल, 9 kg ला या 20 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 9 किलो गुणिले 20 रुपये, 20 रुपयाच्या भागाने ते मराठीमध्ये लिहूयात kg, ते किलोग्रॅम जसं मराठीमध्ये आहे तसं घेऊयात, समजायलाही तुम्हाला सोपं जाईल. 9 किलोग्रॅम गुणिले 20, आता यांचा जर गुणाकार केला तर हा होतो 180 रुपये. म्हणजे 9 किलो गहू घेतले तर 180 रुपये लागणार आहेत. बरं, आता त्याबरोबर इथे सुरुवातीला सांगितलंय की 4 किलो तांदळाची किंमत ही 9 किलो गव्हाच्या किमती एवढी आहे. म्हणजे जेवढे 180 रुपयांचे जर 9 किलो गहू येत आहेत तर एवढ्याच किमतीचे आहे 4 किलो तांदूळ. 4 किलोग्रॅम तांदूळ जे आहेत तर ते सुद्धा 180 रुपयांचे आहेत. मग काय भावाने का तांदूळ पडलेत, मग त्याचा भाव काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जेवढे किलोग्रॅम आहेत तेवढ्यानं भाग द्यायचा आहे. 1 किलो तांदूळ, 1 किलो तांदूळ इथे लिहू, हे काय होते, गहू होते. आता हे जे आहे ते तांदूळ आहेत. मग 1 किलो गहू जर काढायचे असतील तर 1 किलो गहू काढण्यासाठी तुम्हाला 180 ला 4ने भाग द्यावा लागेल. का भाग द्यायचा 4ने, तर जेवढे किलो आहेत, आता समजा 5 किलो जर 180 असते तर 5ने समजा 5ने भाग दिला 180 ला की 1 किलोची किंमत मिळते. 6 किलो असते तर 6ने भाग दिला असता. जेवढी किंमत दिली तेवढी किंमत, आणि जेवढे किलो आहेत तेवढ्या किलो भाग दिला तर 1 किलोची किंमत निघत असते. मग आता 1 किलोची किंमत आपण काढून घेऊया. 4 1 4, 4 चोक 16, 18, 18 मधून 16 गेले, 2 उरले, हा 2 आणि 0 हे 20 झाले. 4 पंचे 20, म्हणजे 45 रुपये किलो. 45 रुपयांचे काय होतात, 1 किलो तांदूळ मिळतात. बरोबर, 1 किलो तांदूळ, 1 kg हे आपल्याला तांदूळ मिळाले. बरं, आता 1 किलो तांदळाचा भाव तर मिळालाय. आता त्याच्यानुसार आपण 8 किलो तांदळाचा भाव सुद्धा काढू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला जमलं पाहिजे.
1 किलोनुसार आता 8 किलोचा भाव आपण काढूया. आता हे कट करते, एवढं खाली लिहिते. आठ किलो तांदूळ 1 kg, सॉरी 8 किलोग्रॅमला आपल्याला 45ने गुणावं लागेल. किलोग्रॅम आणि दर. आता 45ला 8ने जर गुणलं, 8 पंचे 40, 32, 4 36, 360 रुपये झाले. मध्ये 360 रुपये झाले तांदळाचे. आणि त्याबरोबर आता गव्हाची जी किंमत होती 180 रुपये, तर ती सुद्धा प्लस करून घेऊया, कारण आपल्याला दोन्हीचा हिशोब द्यायचा आहे. 180 रुपये तांदूळ आणि गहू दोघांनाही एकत्र घेतलं 0, 8 आणि 6 14, 3 आणि 1 4, हातचा आलेला 1 5, 540 रुपये. ऑप्शन नंबर 4 हे आन्सर राईट आहे. बोला, मुग्धाचं काय म्हणणं आहे? मुग्धा बोला. माईक ऑन केलाय मी तुझा. प्रश्न समजला का सर्वांना? का कठीण वाटतोय पहिलाच प्रश्न? यानंतर सोपे आहेत प्रश्न. हो मॅम पुस्तकात ना हा 1 किलोग्रॅम किंमत 54 आहे. कशाची? गव्हाची किंमत का? हो मॅम. हा टीचर. आणि हा मॅम हा बोला ना. मॅम ते ऑप्शन्स पण वेगळे आहेत. मग तुमचा प्रश्नच वेगळा आहे तो. माझ्यासारखा प्रश्न आहे का? इथल्यासारखा आहे का? मॅम प्रश्न थोडासा पण बरं, फक्त किमती बदल असतील ना. का नाही जमलं तुम्हाला? नसेल जमलं तर मी सांगते. हा मॅम. समजला का प्रश्न? याच्या सारखाच आहे. हो याच्या फक्त नंबर बदललेत ना, काय अडचण नाही. मॅम ग्रुपवर पाठवू देतो. बर, समजून द्यायचं आहे का? कठीण वाटतंय का तुम्हाला? नाही मॅम. प्रयत्न करा ना, उलट चांगलंय ना. मग तुम्हाला सेम याच्यासारखा एक प्रश्न अभ्यासायला मिळेल. ठीक आहे. तुम्ही प्रयत्न करा. नाही आलं उत्तर तर मी आहेच आहे. आजचा डाऊट उद्या घेऊ, तसं काही नाही, पण आज प्रयत्न करा तुम्ही. मॅम ही तर दुसरा प्रश्न मी वेगळा आहे. ओके, काय वेगळा आहे? कसा आहे प्रश्न तो? 900 गुणिले 100 नाही, हा, 4 किंवा जास्त अंकांची संख्या 8 ने विभाज्य असेल जर. बरं, मला प्रश्न सांगता का? ग्रुपवर पाठवता? हो मॅम ग्रुपवर. बरं, टाका मला ग्रुपवर. काय पाठवा? तुमचा प्रश्न पाठवा ग्रुपवरती. हो मॅम. आता पाठवू का? हो पाठवा ना. कोमलला लिंक नाही चालू झाली का? कोमल आहे का? कोमल झाली मॅम. झाली ना? ओके, हो. मेसेज पाहिला मी आता. बर, मला काय ते ग्रुपवर पाठवा. जर येत नसेल ना तर तो वेगळा असला प्रश्न, नसला समजत तर काय अडचण नाही, लगेच ग्रुपवरती पाठवून द्यायचा. बर, पहा आपला पुढचा हा तर प्रश्न समजेल ना तुम्हाला. वेगळा असू द्या, काय अडचण नाही. हा प्रश्न पहा आपला काय. 900 गुणिले 100 येण्याकरता 83,524 आणि 4,365 यांच्या बेरजेत कोणती संख्या मिळवावी लागेल? काय करायचं? या दोघांची करायची ऍडिशन, या दोघांची ऍडिशन आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन, यांच्यामधला फक्त फरक काढायचा आहे आपल्याला. काय आली ऍडिशन? पहा, 83,524 आणि दुसरा नंबर आहे 4,365. यांची ऍडिशन करून घ्यायची. 5 आणि 4 9 होणार आहेत. 6 आणि 2 8 होतील. 5 आणि 3 8 झाले. 4 आणि 3 7 होणार आहेत. हा 8 आहे असा. बर, आता हा जो गुणाकार आहे, गुणाकार एकदम सोपा आहे. पहा, 9 आणि 1 चा गुणाकार करायचा. त्यानंतर गुण्य आणि गुणक या दोघांचेही शून्य एकत्रित मोजायचे आणि तेवढे लिहून टाकायचे. 900 गुणिले 100. अतिशय सोपा गुणाकार असतो. 9 1 9 करायचे. गुण्य आणि गुणक, मल्टिप्लिकर आणि मल्टिप्लर यांचे टोटल 0 काउंट करून पुढे लिहायचे. टोटल होतात 40, तर ते 40 लिहून टाकायचे. 90,000. 90,000
मग या 90,000 90,000. 87,800 अरे इथे नंबर आपला या साईडला लिहायचा तो होता. पाठ. हो 87,889 एवढा नंबर हा वजा करायचा आहे. आणि वजा बाकी काय करता, अशी जेव्हा येते की नाही, लास्ट वाल्या नंबरला 10 करायचं, बाकीचे सगळे 9, हा पण 9, हा 9 आणि हा 8 होऊन जातो. यामधून असं मायनस करत जायचं. 10 - 9 हा 1 होणार आहे. 9 - 8 1 होईल. 9 - 8 पुन्हा एकदा 1 होईल. 9 - 7 हा 2 होईल. आणि 8 - 8 हा 0 होईल. पहा बरं असं आन्सर दिसतंय का? 2111 कुठे हो, आहे मॅम. answer? ऑप्शन नंबर 2 मध्ये. पर्याय क्रमांक 2 मॅम. हो ऑप्शन नंबर 2. बरं, तुमचा ऑप्शन दुसरा नंबर प्रश्न याच 2. प्रकारचा का वेगळा आहे? मॅम वेगळा आहे प्रश्न. बर बर मॅम चालेल. वेगळा प्रश्न आहे. बर कठीण वाटतोय ना तर पाठवा मला वेगळा group प्रश्न वरती. आहे. हा आले पहा मॅम group तिसरा वरती प्रश्न आले. सेम आहे. दुसरा आणि पहिला वेगळा आहे. ओके हो ओके. मॅम. हा घेते लगेच प्रश्न घेते तुमचा. काय नाही, लिंक मध्ये संपली तर आपण आणखी एक लिंक घेऊयात, काय अडचण नाही. काय प्रश्न आहे? 1 पॉइंट. हा 4 किलो तांदळाची किंमत. अरे कुठला पाहताय तुम्ही? 2.1 पाहताय का? आपला पण 2.1च आहे ना. हा एक इंजिन एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते. 14,060 लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल? हेच आहे का? हो हा मॅम माझं थोडा वेगळा आहे. बर वेगळा काय नाही, भागाकार करायचा आहे. बर आणखी कोणाचा वेगळा आहे? मॅम माझा. असा प्रश्न आहे की आपल्याकडे? हा प्रश्न तर आहे त्याचा. त्याला फक्त भागाकार करायचा आहे. 90 किती होता तो? 95 ने फक्त डिवाइड करायचंय. जेवढे लिटर आहेत त्याला तेवढे न 4,060 ने 60 ला सॉरी 14,060 ब्लर आलाय फोटो. आणि दुसरा प्रश्न आहे 4 किंवा जास्त अंकांची 8 ने विभाज्य 4 किंवा जास्त अंकांची संख्या 8 ने विभाज्य असेल तर संख्या सम आहे. शेवटचे अंक 8 ने विभाज्य आहे. शेवटचे 2 अंक 8 ने विभाज्य आहेत. शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य आहेत. बरं 2023चा म्हणजे मागच्याच वर्षी आलेला प्रश्न आहे हा. बरं आपण याच्यासाठी उदाहरण घेऊन चेक करू शकतो ना. घेऊ का तुमच्या यातला अगोदर प्रश्न? कालच कसोट्या पाहिल्या आपण, त्या कसोट्यानुसार जाऊयात. तसं काही हरकत नाही, आपण सर्व उदाहरणानुसार पाहू शकतो. 4 अंकांपेक्षा जास्त मोठी संख्या पाहिजे, 4 अंकी किंवा जास्त. कारण 8ची कसोटी चेक करताना आपण संख्या कशी चेक करतो? मोठा नंबर. आणखी एखादा मोठा नंबर घेऊयात. बरं पाहता 8च्या कसोटीमध्ये शेवटचे 3 अंक पाहिले जातात. आता 8 ने विभाज्य पण पाहिजे, मग 8चे विभाज्य अगोदर तसाच नंबर घेऊयात. 8 ने विभाज्य असणारच घेऊयात, म्हणजे डाऊटच नको कुठला. 4 9 8 आणि 16. बरं आता ही तर संख्या 8 ने विभाज्य आहे बरोबर. ही संख्या तर 8 ने विभाज्य आहे. 8 ने भाग जातोय 816 ला. मॅम पुस्तकात प्रश्न 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत 9 किलोग्रॅम गव्हाच्या किमती आणि इतकी सेम आहे. तसाच आहे, फक्त किमती बदलल्यात फक्त. हा दुसरा प्रश्न घ्या ना समजून, सेम तसाच आहे. आता जसा सोडवला ना सेम तसाच आहे. आणि तोही नाही आला तर मी देते समजून, फक्त तुम्ही प्रयत्न करा ना. शेवटचा 1 मिनिट राहिलाय, लिंक नंतर रिजॉईन करा. ऐका, लिंक रिजॉईन करा याच्यानंतर. हो मॅम. हा. मॅडम नमस्ते. हा बोला ना सर. हॅलो. हा बोला सर. मॅडम काय फक्त त्यातले जे नंबर्स आहेत ना ते वेगळे आहेत आणि जे उदाहरण आहेत ना ते सेम आहेत मॅडम. हो सेमच आहेत. त्यांना तेच म्हटलं, तुम्ही एकदा प्रयत्न तर करा ना. मुलं काय करतात सर, प्रयत्नच करत नाहीत.